1962 ते 63चा काळ. कोकणातील कुडाळ तालुक्यातील छोटंसं गाव आंबवडे. दत्ताराम राणे या गावचे रहिवासी. पत्नी आणि 2 मुले यासह ते राहत होते. गाव अगदी कोणी प्रेमात पडेल इतके निसर्ग सुंदर. घरापासून अगदी थोड्या अंतरावर सुरू होणारे जंगल. दत्ताराम त्या जंगलात कधी कधी गावातीलच काही जणांबरोबर शिकारीला जात असत. रानडुक्कर, ससे असे प्राणी जंगलात त्या काळी मुबलक असत. त्यांची शिकार केली जात असे आणि नंतर सर्वांचीच मेजवानी होत असे. त्या काळी मनोरंजनाचे असेच विषय असत. शिकारीसाठी म्हणून दत्तांकडे एक बंदूक होती. जुन्या काळी जशा काडतुसाच्या बंदुका असत अगदी तशाच. एका वेळी 2 काडतुसे मावतील अशी लांब नळी. बंदुकीचे लायसन्स सरकारकडून घ्यावे लागे. त्या लायसन्सचे वेळोवेळी नूतनीकरण करावे लागे. असाच तो दिवस उजाडला. दत्तारामांच्या बंदुकीचे लायसन्स संपल्यामुळे त्यांना नूतनीकरण करणे भाग होते. मित्रांसोबत शिकारीचा कार्यक्रम कधीही अचानकच ठरू शके. त्यामुळे लायसन्स कार्यरत असणे महत्त्वाचे होते. पण लायसन्सच्या मुदतीचे नूतनीकरण ही करण्याची सोय थेट तालुक्याला असे. म्हणजे आता त्यांना कुडाळला जाणे भाग होते. दत्तारामांनी पत्नी सुनंदाला तसे सांगितले आणि दुसऱ्या सकाळी लवकर ते कसाल या गावाकडे चालत निघाले. कुडाळला जाणारी एसटी त्यांना तिथूनच मिळणार होती. सोबत एक कंदील, छोट्याशा कापड्यात खोवलेले घड्याळ आणि कागदपत्रांची पिशवी असे सामान होते. सकाळी 11 वाजायच्या दरम्यान ते सरकारी ऑफिसात पोहोचले. सरकारी पद्धतीनुसार नूतनीकरणासाठी लागणारा अर्ज त्यांनी दाखल केला. त्या काळी अदमासे 2-1 रुपयात लायसन्सचं नूतनीकरण होत असे. ते पैसे त्यांनी भरले. कागदपत्रांची पूर्तता केली. त्यांचे काम होईपर्यंत दुपार टळून गेली होती. कुडाळला आलोच आहोत तर बाजारात फेरफटका मारून यावे आणि कुडाळातच राहत असलेला मित्र श्यामराव यास भेटून यावे असा विचार दत्तारामांनी केला. बाजारात फेरफटका मारला आणि दत्तारामांनी काही 2-3 आवडणारे खाण्याचे पदार्थ सोबत आणलेल्या पिशवीत भरल्या आणि मग त्यांचा मित्र श्यामरावकडे निघाले. श्यामरावकडे जायला खरं तर थोडा उशीरच झाला, पण या बाजूला आल्यावर श्यामरावला न भेटता जाणेही त्यांना योग्य वाटत नव्हते. श्यामरावला वाईट वाटले असते की मित्र आपल्याला न भेटताच गेलाय म्हणून. त्यामुळे दत्तारामांनी मोर्चा श्यामरावच्या घरी वळवला. श्यामराव घरीच होते. दोघांनीही भरपूर गप्पा केल्या. चहा घेतला, थोडी न्याहारी घेतली. तोपर्यंत 6 वाजून गेले होते. एसटी संध्याकाळी 6:30ची होती. गप्पांच्या नादात उशीर झालेला दोघांच्याही लक्षात आलं नाही. घाईघाईतच दत्तारामांनी श्यामरावचा निरोप घेतला. पिशवी उचलली. एकदा सर्व कागदपत्रे आपण नीट घेतलेत ना याची खात्री करून घेतली. कंदील घेतला आणि एसटी स्टँडकडे निघाले. स्टँडवर पोहोचेस्तोवर 6:45 होऊन गेले आणि माणूसही कोणी दिसत नव्हते. दत्तारामाने जवळच्या घड्याळात पाहिले आणि त्यांना शंका आली. ते बाजूच्या चहाच्या टपरीकडे गेले आणि तिथल्या चहावाल्याला विचारले, काय हो, 6:30ची एसटी यायची आहे का गेली? चहावाला म्हणाला, आत्ता 10 मिनिटांपूर्वीच गेली बघा, उशीर केलात. अरे देवा, दत्ताराम म्हणाले, ही आंबावाड्याला जाणारी शेवटचीच एसटी होती. आता पुढची एसटी सकाळीच मिळाली असती. चहाच्या टपरीसमोर एक छोटेसे बाकडे ठेवलेले होते. दत्ताराम त्यावर बसले आणि आता काय करावे हा विचार करू लागले. शेवटी त्यांनी ठरवले, आता आपण चालत निघूया. कसालमध्ये त्यांचा सख्खा मेहुणा, त्यांच्या बायकोचा सख्खा भाऊ कृष्णा दळवी राहत असे. कसालला जाऊ आणि आजची रात्र तिथेच मुक्काम करू. सकाळी उठून मिळेल त्या गाडीने किंवा चालत पुढे आंबवडे गाठू असा त्यांनी विचार केला. कसाल तरी थोडे जवळ होते का? जवळजवळ 18 किलोमीटर अंतर होते. दत्तारामांना तसेच त्या काळच्या लोकांना चालत जाण्याची सवय असे. शिवाय दत्तारामांना काही आडवाटेही माहिती होत्या, ज्यामुळे अंतर बऱ्याच प्रमाणात कमी झाले असते. अगदी 2.5 ते 3 तासावर आले असते. परंतु त्या वाटा काही प्रमाणात
आतून जंगलातून जाणाऱ्या अशा होत्या. चहावाल्याकडून त्यांनी 1 कप चहा घेतला. हातातला कंदील पेटवला. आता संध्याकाळचे 7 वाजून गेले होते. अंधार पडू लागला होता. त्यांनी हातातील पिशवी सावरली. दुसऱ्या हातात कंदील घेतला आणि कसालच्या वाटेला लागले. तसे तालुक्याच्या ठिकाणी असल्याने कुडाळला दत्तारामांचे अनेकदा येणे जाणे होत असे. वाटेत कधी कधी चित्रविचित्र अनुभवही आलेले होते, परंतु दत्ताराम तसे धीट होते. परंतु एवढ्या उशिरा प्रवास त्यांनी कधी केला नव्हता. दत्तारामांनी चालण्यास सुरुवात केली. आडवाटेने गेल्यास अंदाजे 2.5 ते 3 तासात कसाल गाठू याचा त्यांना अंदाज होता. चालत चालत अंदाजे तासाभराचा वेळ झाला. उंबेरी गावाजवळ आपण आलोय याचा त्यांना अंदाज आला. आता ते जंगलामधून काढलेल्या आडवाटेने चालत होते. त्या मार्गात त्यांना उंबेरी गावालगतच असणारा स्वच्छ पाण्याचा झरा लागला. त्यांनी हातातली पिशवी आणि कंदील बाजूला ठेवला. पायातली चप्पल काढून ते झऱ्याजवळ गेले. थकलेल्या पायांना पाण्यात बुडवून त्यांनी शांत केले आणि हात धुवून मनसोक्त पाणी प्यायले. झऱ्याचे पाणी थंडगार होते आणि ते गोड पाणी पोटात जाताच त्यांना एक प्रकारची तरतरी आली. आता ते हळूच पाण्यातून बाहेर आले. खाली ठेवलेल्या चप्पलवर बसले आणि खिशातून चमची काढून थोडी तंबाखू हातावर घेतली. चुना लावला. तंबाखू मळली आणि तिची चिमट तोंडात टाकत ते तिचा आस्वाद घेऊ लागले. थोडा वेळ असाच गेला. कंदिलात तसे अजून रॉकेल बरेच शिल्लक होते, पण रात्रीच्या वेळी उगाचच वेळ काढण्यात अर्थ नव्हता. त्यामुळे कंटाळा झटकून दत्ताराम उठले. पायात चप्पल घातली, पिशवी आणि कंदील उचलला आणि पुढच्या मार्गाला लागले. वाटेत कचरगावचा एक फाटा लागला. तो ओलांडून पुढे निघाले. रात्रीचे 9 वाजून गेले होते. अजून एका माहितीच्या ठिकाणी छोटा झरा वाहतो हे त्यांना ठाऊक होते. तिथेही थोडा वेळ त्यांनी विश्रांती घेतली आणि पुढे चालायला सुरुवात केली. बराच वेळ झाल्यावर दत्तारामांनी थांबून कंदिलाचा प्रकाश जवळच्या घड्याळाच्या काचेवर पाडला आणि किती वाजले ते पाहण्याचा प्रयत्न केला. रात्रीचे जवळजवळ 10 वाजत आले होते. म्हणजे कसालची वेस जवळ आली असणार. दत्तारामांनी विचार केला, बहुतेक उमरड गावाच्या हद्दीत पोहोचलो असू असा विचार दत्तारामांच्या मनात आला. उमरडची वेस ओलांडली की कसालचीच हद्द लागते. कंदील वर धरलेला हात त्यांनी खाली केला आणि पुन्हा पुढे चालू लागले. छोट्याशा पायवाटेसारखा तो रस्ता होता. 2-2.5 मीटर रुंदीचा असेल. रस्त्याच्या पलीकडील बाजूला ते चालले होते. त्याच्या अगदी समांतर रेषेत त्यांना अचानकच काहीतरी खुसफुसल्यासारखे ऐकू आले. म्हणून चालता चालताच त्यांनी मान उजवीकडे वळवली तर एक नऊवारी साडी नेसलेली, डोक्यावर पदर घेतलेली स्त्री रस्त्याच्या त्या बाजूने चालत असलेली त्यांच्या दृष्टीस पडली. जरी काठाचे लुगडे नेसलेल्या त्या स्त्रीचा चेहरा पदर घेतल्याने त्यांना दिसत नव्हता, परंतु एकंदरीत बाह्य आकृती आणि चालण्यावरून ती तिशीची तरुण स्त्री वाटत होती. अरेच्छा, आता तर आपण घड्याळ पाहायला थांबलो होतो तेव्हा तर कोणी दिसले नाही आणि ही स्त्री कुठून आली? दत्तारामांच्या मनात विचार आला. एखाद्या वेळेस आजूबाजूच्या एका गावातली असेल तर तिला छोट्या आडवाटा माहिती असतील आणि अशाच एखाद्या छोट्या आडवाटेतून बाहेर आली असेल तर आपल्याला दिसली नसेल असे त्यांना वाटले. पण इतक्या रात्री एकटी स्त्री कुठे चालली असेल? अशा रीतीने त्या काळी स्त्रिया रात्री एकट्या फिरत नसत. अंधार मी म्हणत होता. आजूबाजूला दाट झाडी, चांदण्यांचा लुकलुकता प्रकाश आणि सोबतीला इतका वेळ फक्त कंदिलाचाच प्रकाश होता. त्यामुळे कोणीतरी मनुष्य जोडीला आला म्हणून दत्तारामांना नाही म्हटले तरी जरा बरे वाटले. थोडं बोलून पाहू म्हणजे चालता चालता तेवढाच वेळ जाईल अशा विचाराने दत्तारामांनीच बोलायला सुरुवात केली. मी आंबवड्याचा कसालला चाललोय. आज रात्री तिथेच मुक्काम करणार आहे, दत्ताराम म्हणाले. ती स्त्री त्यांच्या दिशेने वळली नाही किंवा थांबलीही नाही, पण ती बोलली, मी इथे जवळच राहते. उमरडच्या वेशीजवळच घर आहे आमचं. तिकडे चालले. त्या स्त्रीच्या आवाजावरून तरी
ती तरुणच वाटत होती. पण उत्तर देताना तिने जराही मान वळवली नाही. ती तशीच समोर पाहून चालत होती. त्यातच तिने डोक्यावर घेतलेला पदर, त्यामुळे दत्तारामांना तिचा चेहरा दिसण्यासारखा नव्हता. अशा रात्रीच्याला एकट्याने कशा काय बाहेर पडलात तुम्ही? दत्तारामांनी विचारलं. त्यावर ती म्हणाली, लाकडं गोळा केली होती. ज्यांची लाकडं त्याला पोहोचवायला गेले होते. तिला काय म्हणायचे दत्तारामांना काही कळलं नाही. पण अनोळखी स्त्रीला कसं विचारणार, म्हणून ते गप्पच राहिले. 2 तास झालेत चालून चालून. वाटेत जरा थांबलो होतो झऱ्यावर पाणी प्यायला. दत्ताराम म्हणाले. त्या बाजूने हुंकार आला. पाहुणे राहतात कसालला आमचे. त्यांच्याकडे आज रात्री राहून उद्या निघणार आहे. दत्ताराम म्हणाले. पलीकडून पुन्हा हुंकार आला. एसटी चुकली 6:30ची. मग म्हटलं निघावं चालतच. आपल्याला रस्ता ठाऊकच आहे. दत्ताराम म्हणाले. ती स्त्री हो म्हणाली. तसा एवढा उशीर कधी होत नाही. आजच झाला. पण वाट पायाखालची आहे असं म्हटल्यावर म्हटलं निघूया. दत्ताराम म्हणाले. ती स्त्री फक्त हो म्हणाली. दत्ताराम बोलत होते, पण त्या स्त्रीकडून हुंकाराव्यतिरिक्त फारसा प्रतिसाद नव्हता. पलीकडच्या बाजूने शांतपणे दत्तारामांच्या समांतर रेषेच्या थोडंसं मागून ती चालत होती. एवढ्या वेळात एकदाही तिने दत्तारामांकडे मान वळून पाहून उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे अजूनही तिचा चेहरा त्यांना दिसला नव्हता. दोघेही रस्त्याच्या आपापल्या बाजूने चालत होते. आता कुठल्याही क्षणी उमरडची वेस लागली असती. तेवढी वेस ओलांडली की पोहोचलो कसालमध्ये. दत्तारामांच्या मनात विचार आला. ती स्त्री हुंकाराव्यतिरिक्त फारसे बोलत नसल्याने दत्तारामही आता काहीही बोलत नव्हते. दोघेही शांतपणे सरळ रेषेत चालत होते. ती स्त्री ज्या बाजूने चालत होती तिथून वळणारी एक अंधुकशी अगदी छोटीशी पायवाट दिसू लागली. आणि अचानकच ती स्त्री दत्तारामांना म्हणाली, घर आलंय माझं. इथून आत वळलं की या पाहुणे, आमच्याकडं थोडं पाणी प्या आणि मग पुढे जावा. दत्ताराम थबकले. ती स्त्रीही थांबली. दत्ताराम 2-3 पावलं पुढे सरकले आणि त्या स्त्रीला म्हणाले, नको, कशाला उगाचच. आता उमरडची वेस जवळ आलीच असेल म्हणजे कसाल आलंच. ती स्त्री आग्रही आवाजात म्हणाली. दमला असाल म्हणून म्हटलं. पाणी प्या जरा आणि मग जा पुढं. दत्तारामांचं लक्ष ज्या अंधुकशा दिसणाऱ्या पायवाटेकडे ती स्त्री हात दाखवत होती तिकडे गेलं. त्या पायवाटेवरून गेलं की तिचं घर आहे असं ती सांगत होती. पण आज कुठेही जराही उजेडाचा लवलेशही दिसत नव्हता. वस्ती असेल तर दिव्यांचा मिणमिणता का होईना प्रकाश पायवाटेवरून दिसायला हवा. पण तसे काहीच नव्हते. साशंक अंतकरणाने दत्तारामाने कंदील असलेला हात वर उचलला आणि त्या स्त्रीचा चेहरा दिसतो का ते पाहू लागले. ज्या वेगाने त्यांनी कंदिलाचा हात वरती घेतला त्याच वेगाने ते अक्षरशः धडपडतच 2-3 पावले मागे झाले. आवाजावरून तरुण वाटणाऱ्या त्या स्त्रीचा चेहरा अक्षरशः जख्म म्हातारीचा होता. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे हिडेच भाव होते. तिच्या डोक्यावरील पदर आता निसटला होता. तिचे अस्ताव्यस्त पिंजारलेले केस दत्तारामांना दिसले. भेदरलेले दत्ताराम धडपडतच मागे सरले आणि कसालच्या दिशेने पुढे पळू लागले. त्या स्त्रीने आता हाताची बोटे ताठ केली होती. एखाद्या कोल्ह्याप्रमाणे तिची मान आणि मानेचे स्नायू ताणलेले होते आणि वरच्या दिशेने पाहत तिने अक्षरशः गगनभेदी किंकाळी फोडली. दत्तारामांच्या रक्ताचे पाणी पाणी झाले, परंतु ते जीवाच्या आकांताने तसेच पुढे पळत राहिले. काही पावलेच ते पळाले असतील. त्या नादात उमरडची ती वेस कधी पार झाली त्यांना समजलेच नाही. पाठीमागून त्यांना त्या स्त्रीचा भेसूर आवाज ऐकू आला, सुटलास रे गुलामा. आणि दत्तारामांनी क्षणभरच मागे वळून पाहिलं. ती स्त्री आता अदृश्य झाली होती. शिकार हातातून निसटल्याने तिने फोडलेली ती किंकाळी होती. ती वेस म्हणजे तिची मर्यादा होती. तिचा खेळ त्या वेसीपलीकडे चालणार नव्हता. दत्तारामांना थोडे हायसे वाटले. भरभर चालतच ते पुढे आले. आता कसालमधले दिवे दिसू लागले. गाव आले आणि त्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
गावात शिरल्यावर कृष्णा दळवींच्या घराकडे ते आले. दार ठोठावले. रात्रीचे 11 वाजत आले असतील. दार उघडले गेले आणि कंदील घेऊन कृष्णाजी बाहेर आले. दत्तारामांना बघून थोडे चकित झाले. दत्तारामांनी घडलेली हकीकत आणि आत्ताच आलेला भयानक अनुभवही सांगितला. कृष्णाजी म्हणाले, पैशाचिक शक्तींचा हा एक खेळ असतो. त्या वेगवेगळ्या रूप धारण करू शकतात. वेशीच्या त्या ठराविक मर्यादेपर्यंतच त्यांची शक्ती मर्यादित असते आणि त्यातच त्यांचे खेळ चालत असतात. ती वेस पार केल्यास त्याबाहेर त्यांचे अस्तित्व चालू शकत नाही. माणसाला घाबरवण्यातच एक प्रकारचा विकृत आनंद त्या पिशाच्या योनीला होत असतो. माणसाला ते भुलवतात व ठराविक ठिकाणी घेऊन जातात. माणूस जर भ्याला तर भिवूनच असे काही जणांचे मृत्यू झाले वा कधीकधी काही व्यक्ती त्या शक्तींची बाधा होऊन ग्रस्त होतात. त्या शक्ती माणसाचा बुद्धिभेद करतात. त्यांची ठराविक वेळ असते. त्या वेळेत त्यांच्या फेऱ्यात जर एखादा मनुष्य आला तर त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो व तो मनुष्य बाधाग्रस्त होऊ शकतो. उशीर झाल्यास शक्यतो मुक्कामाला राहा वा दिवसा योग्य त्या मार्गाने प्रवास करीत चला. दत्तारामांना त्यांचे म्हणणे पटले. एक उसासा टाकून मग ते आत गेले.